2 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील 18 गाव बांद्री पट्ट्यात असणाऱ्या अस्तान धनगरवाडी या ठिकाणी डोंगरावर भूस्खलन होऊन मोठी दरड कोसळली। ही दरड मुख्य रस्त्यावरती सोमवारी मध्यरात्री कोसळली, त्यानंतर या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। अस्तान गावासोबतच वडगाव, बिरमणी ही गावं देखील दरडग्रस्त गावं असून भूस्खलनामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे। 3 वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत देखील याच गावाच्या शेजारी असणाऱ्या परिसरात दरड कोसळून दोघांचा जीव गेला होता। अधिकचे अपडेट जाणून घ्या तर स्वप्नील घाग आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। स्वप्नील, प्रामुख्यानं दरडग्रस्त जी गावं आहेत त्यांचा प्रश्न हा अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुढे येतोय। या अनुषंगाने प्रशासनाने काय नेमकी दखल घेतली आहे आणि आता अशी कुठली गाव आहेत की जिथे या सगळ्याचा धोका आहे? दीपक, आतापर्यंत जवळपास 79 जणांना प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत। मात्र पावसाळा आला की हा प्रामुख्याने मुद्दा उपस्थित होतो की दरडग्रस्त गावांचं करायचं काय। प्रशासनाकडून या संपूर्ण गावांना फक्त नोटीस दिल्या जातात आणि नोटीस दिल्यानंतर त्यांना तिथून स्थलांतर होण्याची सूचना केल्या जातात। मात्र असं जरी असलं तरी त्यांच्या पुढील व्यवस्थेचं काय हा देखील प्रश्न असतो आणि त्यामुळे अशाच पद्धतीचे जे लोक आहेत या ठिकाणी राहणारे हे लोक त्याच ठिकाणी राहतात। अशाच पद्धतीचं हे गाव आहे। धनगर वस्ती असल्यामुळे शहरापासून खूप लांब आहे आणि डोंगराळ भाग आहे। ह्या संपूर्ण अस्तानी परिसरामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी अशाच पद्धतीने दरड कोसळली होती आणि 2 जणांचा मृत्यू झाला होता। गेल्या 2 दिवसापासून कोकणात मुसळधार पाऊस पडतोय। प्रामुख्याने खेड आणि हा जो सह्याद्रीचा भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये जे भूस्खलन झालंय आणि मोठ्या प्रमाणात दरड जी आहे ती रस्त्यावरती आल्याचं आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतोय। धनगर वस्ती असल्यामुळे या संपूर्ण वस्तीकडे कोणाचा संपर्क आलेला नाही। अगदी प्रशासन देखील उशिरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं असं कळतंय। मात्र असं असताना सह्याद्रीतल्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये जिथे धनगर वस्ती किंवा आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतोय त्या ठिकाणी मोठ्या अशा घटना घडतात आणि अशा स्वाभाविकच आता प्रशासन यासाठी काय नेमकी पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। पंतप्रधान मोदींनी प्रचारात शरद पवारांचा